तुळजापूरच्या वाटेवर माझी बाईक धावत होती, वाराच्या संगतीत मन उडत होतं. आई भवानीच्या दर्शनाची ओढ मनात होती, प्रत्येक किलोमीटरवर भक्ती रंगत होती. रस्त्यावरचा प्रवास झाला एक अनुभव खास, बाईक राईड नाही ही तर भावनेची आस होती. आई भवानीच्या नावाने सांग मला, आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, कसं काय चालेल. आज आपला सेकंड डे अक्कलकोटमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 वाजत आलेत आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता वगैरे करायला. त्यानंतर आमचं तुळजापूरचं प्लॅन आहे. तुळजापूरला जाणार आहोत. तुळजापूरचं दर्शन जसं होईल तसं सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर माहीत असेल, सिद्धेश्वर मंदिर, तर सिद्धेश्वर मंदिरमध्ये जाणार आहोत. आणि आजूबाजूला अजून कोणते काही मंदिर वगैरे असतील ते आम्ही आज फिरणार आहोत. पूर्ण दिवसात जास्तच काही धगधग नाही करणार आहोत, मोजके 2 फिरणार आहोत. जास्त एन्जॉय करायचं आणि ब्लॉग बनवायचं. गाणगापूरला मित्रांनो जायला आम्हाला खूप लांब पडत होतं आणि ते खूप फिरून पडत होतं गोष्टी. आज स्वामी प्रकट दिन आहे, सो त्याबद्दल श्री स्वामी समर्थ. आता ते एक बेस्ट नाश्त्याचं स्पॉट आहे. म्हणजे अक्कलकोटला मी लास्ट टाईम आलेलो ना, इथे नाश्ता गेलेला मी आणि तो नाश्ता मला खूप आवडला. त्याचा काही विचारच नाही. साऊथ इंडियन नाश्ता तिथे खूप फेमस आहे. जो मी हॉटेलबद्दल बोलतो ना, त्या तिथे साऊथ इंडियन नाश्ता खूप फेमस आहे. स्वतः आपण तिथे जाऊ, त्याचे नाश्ता करू. आता तुम्हाला हॉटेल दाखवतो मी कुठे आहे ते. आणि हा मित्रांनो, कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कालचा व्लॉग थोडा मोठा होता, पण बऱ्यापैकी तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या. त्यात स्वामींचं दर्शनसुद्धा झालं तुम्हाला. आणि आज पॉसिबल झालं तर आपण आजसुद्धा दर्शन घेण्याचं ट्राय करू. बघाच कसं, तुम्हाला माहीतच आहे की आज प्रकट दिन आहे, तर गर्दी वगैरे खूप असेलच. तरी पण आपण पूर्ण प्रयत्न करू की आपलं दर्शन भेटेलच. आज तुळजापूरचं आपलं दर्शन करायचं, ओटी वगैरे भरायचे. आता कसं जायचं त्या साईडला ते विचारायला लागेल आधी. दादा, सोलापूर डेपोला जायचं. सोलापूर डेपो, सोलापूर बस डेपो. अरे यार, बोल. अरे अक्कलकोट किंवा सोलापूर बस डेपो. थांब ना, विचारून बघू ना कुठे आहे ते. ये साईडले. अरे ते अक्कलकोट बस डेपो आहे का? अक्कलकोट बस डेपो. हां, बाहेर जाऊ का दादा? बस स्टँड ना, सरळ चल. ओके, धन्यवाद. मित्रांनो कसं आहे, प्रत्येकाला लक्षात नसतो ना, त्यामुळे कसं समजत नाही की कुठे काय ते. तेव्हा उजव्या साईडला आपल्याला हे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. तेव्हा उजव्या साईडला लोक गर्दी आहे, तर लोक बघत सुद्धा नाही आहेत. चला मित्रांनो, इथून आधी बाहेर पडतो ना, भेटतो मी तुम्हाला. तुम्हाला विचारला ना विकास हॉटेल कुठे आहे. विकास हॉटेलच्या समोर आहे द मालेश्वर कॅफे म्हणून. इथे भारी भेटतं सर्व इडली वगैरे. स्वतः जाऊ आतमध्ये, तुम्हाला दाखवतोच मी गोष्टी. मित्रांनो, हिला 30 इडली बोलतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो कॅफे आहे ना, त्याची सर्वात फेमस आहे ही. आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा मी हीच खाल्लेली. आणि मला बोलतात ना नेक्स्ट लेवल, म्हणजे मुंबईत अशी कुठे टेस्ट भेटले नाही. ऑफकोर्स मी साऊथ इंडियाला वगैरे गेलो नाही, सो मला आयडिया नाही कसे भेटते. पण इथे खातात आणि कसं बॉर्डरच्या जवळच आहे. आणि इथे कसे मोस्ट ऑफ साऊथ इंडियन लोक आहेत, तर ते लोक ह्या गोष्टी खूप चांगल्या बनवतात. तुम्ही आलात कधी तर ह्या कॅफेला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, मी मागवला घी पोळी मसाला डोसा. तर तुम्हाला दाखवतो, ओपन करून दाखवतो. क्रिस्पी नाही, आवाज बघितला का आवाज.
आपला कॅफेचा ॲड्रेस सांगा ना, आपला ॲड्रेस सांगा ना कॅफेचा. बस स्टँडच्या पुढे इकडे नाही ना, प्रॉपर ॲड्रेस काय असं? प्रॉपर हे सोलापूर सोलापूरमध्ये आलं म्हणजे कुणी कोणाला यायचं असेल तर काय बोलायचं इथे? मल्लेश्वरम कॉफी. मल्लेश्वरम कॅफे ना, सोलापूर आपला अक्कलकोटमध्ये आल्यावर बोललात तर. तेव्हा हे काका असतात, यांचं एकदम मस्त सर्व्हिस देतात. यांचं सांगितलं ते सर्व गोष्टी चांगल्या. म्हणजे आम्ही मगाशी 30 इडली खाल्ली, आता घी पोळी मसाला डोसा ना, घी पोळी मसाला डोसा. मी यांच्याकडे 7 महिन्यानंतर आलो तरी काकाने मला ओळखलं. ते आल्यावरच बोलतात की सर तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं. ओळखलं त्यांनी, खूप बरं वाटतं. म्हणजे आपण 7-8 महिन्यानंतर पण येतो आणि सगळं बाहेर आपल्याला ओळखतो वगैरे, खूप बरं वाटतं. हीच तर माणुसकी असते. मित्रांनो, नाश्ता वगैरे झालेला आहेत आणि आता आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने. आजचं आमचं गोष्ट सांगतो तुम्हाला, आजचं प्लॅनिंग कसं आहे ते आणि काय आहे ते. आजची प्लॅनिंग आहे आमचं, आता स्टार्टिंगला आम्ही मॉर्निंगला निघालो हॉटेलमधला, नाश्ता वगैरे केला आहे. आता वाजलेले 9:30. प्लॅनिंगनुसार आमचं आहे की आज पहिला तुळजापूर करायचं आहे. तुळजापूरला केवढा टाईम लागतो त्यावर डिपेंड करतो. तुळजापूरला जास्त टाईम वगैरे लागत असेल तर आम्ही गाणगापूरला नाहीच जाणार आहोत, कारण गाणगापूर जसं खूप लांब पडतोय. सो मेन आमचं तुळजापूर होतं. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घ्यायचं होतं, तिथे ओटी वगैरे भरायची, ते करायचं आहे. सो तिथे जाऊ आधी. ते झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे सोलापूरला एक सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे. तर सिद्धेश्वर मंदिरात आम्हाला जायचं दर्शन घ्यायला. आणि हा 250 जातात तरी सिद्धेश्वर मंदिर बघितलं सुद्धा नाही आहे. सो त्याला सुद्धा एक्सपिरियन्स देईल की सिद्धेश्वर मंदिर वगैरे कसं आहे ते, त्या गोष्टी दाखवेल. आणि त्यानंतर जे काही स्पॉट्स आहेत सोलापूरमध्ये, काही फूड स्पॉट वगैरे आहेत, जसे की तिकडची एक सुप्रसिद्ध पावभाजी आहे सूपराजाची, तिथे आम्ही जाणार आहोत. त्यानंतर अजून काय बोलतात, काय नाव आहे, अजून 2-4 स्पॉट आहेत ते फिरू आम्ही. आणि कसं आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो. आता इथून तुळजापूर अराउंड 70 किलोमीटर आहे. त्याला 1.5 तास असा टायमिंग दाखवतोय. आता बघू किती टायमात आपण पास करतो, म्हणजे कव्हर करतो हा रोड. आणि मित्रांनो, मी विचार करतोय की काय बोलतात, बाईक दुसरा घ्यायचं असं आपल्याला गरज तर नाही पडत, बट आफ्टर 90 किंवा 100च्या नंतर थोडं मला असं वाटतं की बाईकमध्ये थोडंफार आवाज असा कापून वगैरे येतोय. आता जेव्हा घरी जाईल तेव्हा एडिटिंगच्या टायमाला समजेलच की काय रियालिटी आहे, किती ब्लॉगमध्ये काय आवाज कापला गेला आहे किंवा बरोबर आहे की नाही ते. आणि हा सो आज रायडिंग गिअर्स वगैरे नाही आहेत. आज फॉर्मल शर्ट, जीन्स घातलेली आहेत, ग्लव्स घातलेले आहेत फॉर्मल. म्हणजे की आम्ही रायडिंग गिअर घालणार होतो. तशी दादा तेच बोलतो की रायडिंग गिअर घालू, पण कसं आहे खूप गर्दी वगैरे आहे आणि प्लस मंदिरात अलाउड करतील नाही करतील त्याची आयडिया नाही आहे. आणि जास्त गर्दी वगैरे असेल ना तर ते परत खूप अनकम्फर्टेबल होतो. आणि आम्हाला जास्त फिरायचं पण आहे, ब्लॉग वगैरे बनवायचं आहे. सो बोललो आपण त्यात नको पडूया, आपण नॉर्मल कपडे घालून जाऊ, आपण सेफच जातो. स्वामीच्या नगरीत आलो आहे, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्या वाटे असणारच आहे. आता बोलतात ते अशी गर्मी तर अजून मित्रांनो जाणवत जातं. काल पण आम्ही आलो, तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, काल पण आम्ही आलो, अशी काही गरमी वगैरे जाणवली नाही आहे, थोडीफार होती. आणि 1 सेकंड मित्रांनो, थँक्यू फॉर 1000 सबस्क्रायबर. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुमचा प्रेम असंच राहू दे. आणि आतापर्यंत ब्लॉग आवडतो की नाही आवडतो, कसं वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा. अरे हा, मला एक विचारत होतं, आपले जे कोण सोलापूरचे कोण व्यक्ती किंवा अक्कलकोट कोण बघत असेल तर त्यांनी मला सांगा, हे ढवारं काय असतो. मी येताना खूप ठिकाणी बघितलं की ढवारं मटण. ते ढवारं मटण नक्की काय आहे. बोकडाचे फोटो दिसलेले, पण ढवारं म्हणजे काय हे मला काय माहिती नाही. कसं मुंबईला मी कधी ऐकलं नाही की ढवारं मटण हे काय असतो ते. इफ आपला कोण सोलापूरचं कोणी असं सबस्क्रायबर तर तरी मला नक्की सांगा की ढवारं मटण काय असतं. आणि आय होप मित्रांनो तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल, आवाज असा काही जड वगैरे वाटत नसेल. तरी सांगितल्याप्रमाणे मला थोडंसं कोल्ड आहे, म्हणजे ताप आलेला आहे. म्हणजे थोडा मला ताप इन द सेन्स माझा घसा थोडा बसलेला आहे. सो माझा आवाज थोडाफार वर खालती येत असेल तर प्लीज मला समजून घ्या थोडं. आणि आय नो मला तुमचं प्रेम आहे माझ्यावर, तेव्हा 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत.
आपल्या डेली ऑब्झर्वेशनला पण चांगले व्ह्यूज जाता आणि आपले मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स तर मी देतच राहणार आहे, त्या टेन्शन घेऊच नका तुम्ही. सोलापूरला पण गॅस टंचाई बघा किती आहे. अरे बाबा रे, भारत पेट्रोलियम गॅससाठी लोकांनी लाईन लावलेत. विचार करा ना, ऐन सणावाराच्या टायमाला अशा गोष्टी झाल्यावर माणसांनी काय करावं. हो, काल हा का थांबलं विचारा मित्रांनो. काल गुढीपाडवा होता, नवीन वर्षाची सुरुवात, आणि नवीन वर्षाची सुरुवात लोकांना अशी करावी लागते. गॅस नाही आहेत, ह्या नाही आहेत, त्या गोष्टी आहेत. एक तर ह्या महिन्यात एक तर किती काय काय गोष्टी बघितलं. वॉर बघितली, हे बघितलं गॅस, आणि 2020ला तर ह्या टायमाला ऑक्सिजन पण संपलेलं. काय आलं रे मॅप? तुळजापूर काय टाकू? तुळजापूर मंदिर टाक ना. अरे तसं नाही, मंदिर असं ऑप्शन भरपूर दिसतात आहेत. तुळजापूर मंदिर सर्च कर. माझे ग्लव्ज वगैरे मला टाकायला जमत नाही, आता ग्लव्ज चेंज करणार आहे. मला मोठेवाले घ्यायचे. हे आहे का श्री तुळजाभवानी मंदिर? हा, एक मिनिट. तेवढेच तर 1.5 किलोमीटर दाखवते. मग तेच असेल. हा मग चल चल. मॅप बघत होतो आम्ही, आणि कसं माहिती आहे, नंतर जाऊन मित्रांनो तिथे जाऊन कन्फ्युजन नको की अरे दुसऱ्याच कोणत्या भलत्यात ठिकाणी आलो. आता एकदा कसं गुगल मॅप्स आहेत तर काय टेन्शन नसतं एवढं की रस्ता भटकायचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्याचं त्याचं टेन्शन आहे, कोणाला विचारायला पाहिजे. पण तरी पण कसं आपण आपली खात्री केलेली बरी, नंतर काय कन्फ्युजन होण्यापेक्षा. भाव मित्रांनो, इथं ड्रायव्हिंग क्लासेससाठी व्हेन्यू, किया वगैरे गाड्यात, आणि आजल्या इथे ड्रायव्हिंग कशावर दिली जाते? ऑल्टो, मारुती सुझुकी, आणि काय हे काय वेगनार, आणि कोणती गाडी असते एक स्विफ्ट. ह्या गाड्या असतात फक्त आपल्याकडे ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी. गावाच्या इथे पण असं गावचे रोड वगैरे मस्त वाटतं कधी गावाला वगैरे. आणि एक आहे यार मित्रांनो की गावी लोक हेल्मेट घालतच नाही. हो, जय श्रीराम, जय हनुमान. अरे एवढे गॅस तर आहेत, मग लोकांना देत का नाहीत यार? विचार करा ना, वॉर कोण भलते 2 देश करतोय, आणि गॅस स्टेटायचं आपल्या इथे होते. ऑफकोर्स आता तिच्या इथून आपल्याला इंधन वगैरे येतो, पण तरी पण आता जशी न्यूजमध्ये बघितल्याप्रमाणे खूप सारे काय म्हणतात कंटेनर्स वगैरे आपल्या इथे आलेले आहेत LPGचे. सो आता तर टंचाई व्हायला नाही पाहिजे. आता जसं की महाराष्ट्रात आमच्या इथे जसं मुंबईमध्ये काय सांगण्यात येतोय की गॅसची टंचाई नाही आहे, खूप सारा स्टॉक आहे, बट लोक तरी पण लाईन लावतात. विचार करा ना, प्रॉब्लेम माहिती आहे काय की लोकांना लॅक ऑफ नॉलेज असल्या कारणास्तव ह्या गोष्टी होतात. एक व्यक्ती बोलतो, अरे तुला माहिती आहे का गॅस संपत आली आहे, फटाफट रिस्टोर करून ठेव. ती गॅस 1000 रुपयाला पण भेटत असेल ना, तरी लोक ब्लॅकने 3,000 रुपयाला घेणार. हा, रस्ते बघा ना यार. मग ते एक काय गोष्ट होतं, हे असे झाडं वगैरे लावतात ना, जी केअर केली पाहिजे प्रॉपर केअर नाही केली ना, माझे झाडं बिचारे मरतात. अरे भाई मित्रांनो, एक मी ऑब्झर्व केलं, सोलापूरला HP चा पेट्रोल पंप आहेत ना, खूप आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप्स आहेत ना, खूप सारे पेट्रोल पंप आहेत. म्हणजे आता काल पण येताना किंवा आता अक्कलकोटमध्ये पण आहे, टप्प्याला HP पेट्रोल पंप दिसत आहेत. ॲक्च्युली ती चांगली गोष्ट आहे, पेट्रोल पंप असलेच पाहिजे खूप सारे. हायवेने आपण जातो, आपल्याला प्रत्येक वेळी आपण तो पेट्रोल पंपला थांबलो नाही थांबलो तर दुसरा पेट्रोल पंप जवळ असणं गरजेचं असतो. जसं की आपल्या मुंबई गोवा हायवेला पण आहेत. हो भाई साहब, हे कपडे वगैरे असे टायरमध्ये अटकतात, नंतर प्रॉब्लेम होतो खूप. आता अजून 42 किलोमीटर दाखवत आहेत, तरी पण मला वाटतं अराउंड 1 तास तरी इझिली जाऊ शकतो अजून. तर अर्धा तास झाला, बोललो ना तुम्हाला 1.5 तास तरी लागतो. तरी समजा आता मेन म्हणजे गर्दी किती आला ते महत्वाचं आहे. वॉटर पार्क आणि अरे हा, इकडची म्हणजे मित्रांनो गावाची नावं अशी एक अजिब आहेत. त्याचं कसं माहीत आहे, बॉर्डरच्या ठिकाणी गाव पडतात ना, तर इकडे म्हणजे कोणतं तरी गाव होतं, एक पिल्ली असं काहीतरी गावाचं नाव होतं, किंवा काहीतरी वेरुल असं काहीतरी. प्रोनाऊन्स करायला पण मुश्किल अशा गावाची नावं होती तिथे.
सो मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचतो तुळजापुरात. इथून 2 किलोमीटरवर मंदिर आहे. अरे बघा, तुळजापूर शहरात आपले सहर्ष स्वागत. आई तुळजाभवानीचं सर्व भाविकांवर कल्याण करो, सर्व भाविकांचं कल्याण करो. सो येस मित्रांनो, फायनली पोहोचलो. आम्हाला लागलेला आहे परफेक्ट 1 तास लागलेला आहे. अराऊंड किती किलोमीटर झाले तरी पण सांगतो मी तुम्हाला, 75 किलोमीटर्स काहीतरी दाखवतो आहे जे आपण आलेलो आहोत. आता इव्हन खूप दिवसानंतर वाव मंदिर बनवत वाटतं, पण ॲक्च्युली खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर वगैरे येतो आहे तुळजाभवानीला. सो आयडिया नाही. आणि कसं मोस्ट ऑफ टाईम मी ते बस किंवा काय ट्रॅव्हल्स वगैरे चालू आहे, स्वतःच्या व्हेकलनी कधी चालू नव्हतो. सो हा एक एक्सपिरियन्स पण वेगळा आहे मित्रांनो. खरं सांगू ना, आयुष्यात मजा करता आली पाहिजे यार. तर लोक बोलतात ना पैसा गरजेचा आहे किंवा गाडी पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही कशाने पण एन्जॉय करू शकता, बाईक बस एनिथिंग. माणसाला एन्जॉय करता आलं, सिम्पल गोष्ट आहे. आता काय बोलतात ना, टाईम निघून गेलो काय होत नाही. एकदा तुमची एज झाली की मग काय, कंबर दुखते, हे दुखतं, मग काहीच करू नाही शकणार आपण. मी बोलल्याप्रमाणे माझं नशीब चांगलं आहे, मला आता ट्रॅव्हल करायला भेटतं, तर मी एन्जॉय करून घेतो लाईफ. तर मोठा येईल तर मला गोष्टी सांगता येतील ना की मी इथे इथे फिरलो आहे, असं असं फिरलो आहे. कहानी तो चाहिए ना इंसान के लाइफ में कुछ तो. पार्थ इस जिंदगी में किसी बिना कहानी के कुछ नहीं होता, कुछ ना कुछ कहानी तो चाहिए होती है. अरे वाह, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. अजून काय पाहिजे, दिवसाची सुरुवात महाराजांचं दर्शन होऊन झालेली आहे, अजून काय पाहिजे. आपण तर रायगडचे रहिवासी आहोत, तर आपल्यासाठी महाराज म्हणजे मोठाच विषय, काय बोलू नाही शकत. मानदा मुद्रा महाराज काय लागा थांबलाय, काय लागा कुठून. आय थिंक सो मंदिर ह्या साईडला आहे, मला वाटतं आतमधल्या साईडला आहे. हा हो चल. इथेच कुठेतरी असावं आतमधल्या साईडला. कुठे तर विचारावं लागेल मंदिर कुठल्या साईडला येते. काय ला सरळ आहे का मॅप. बोला ना, गुगल ताई जवळ आल्यावर एवढं फिरवतात ना मित्रांनो, हे खूप समजणं मुश्किल असतो. हां हां राईट राईट राईट. हा समोर गेट दिसतो, हा ते बघा. आता मेन मोठा टास्क आहे की पार्किंग शोधायची, तर बघायला लागेल. दादा सरळच घे, हे राईट आहे राईट आहे. इथे कुठेतरी गाडी लावायला लागेल. बघू आता कुठे कसं आहे ते. एक मिनिट. सो आलेला इथून भेटतो तुम्हाला. आधी पार्किंग वगैरेचं कसं काय जुगाड आहे तो बघतो, भेटतो. सो मित्रांनो आता तुळजापूरला पोहोचलो आम्ही. आम्हाला तरी पण 1 तास गेला ना आपल्याला. 1 तास गेला. काय विषय, जावा काका जावा. काकांना गाडी लागेल. काकांचा काहीतरी वेगळाच विषय. जाऊ दे. मंदिरात अरे मला तेच जमलं, तो रोड खाली चालू. आता गाडी वगैरे पार्किंग केली तिथे बोललो तसं. ओटी वगैरे घ्यायला लागते तुम्ही पार्किंग वगैरे करताना. प्रीमियम पार्किंग मध्ये लावले, डायरेक्ट आतमध्ये घरात लावले आम्ही. तर तुम्हाला तिथे ओटी वगैरे घ्यायला लागते. 100-150 आणि त्यामध्ये पार्किंग चार्जेस 300. हा त्यात पार्किंग चार्जेस इन्क्लूड असतात. सो म्हणजे तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले की तुमची गाडी सेफ, टेन्शन नाही. 100 रुपये असं काय. मंदिराचं एक कॉरिडोर आहे. उन्हात पण नाही ना रे गाडी. हा मेन म्हणजे आता आम्ही किती
पावणे 11 वाजले. ऊन म्हणजे बऱ्यापैकी येतो, मग असं उन्हात ठेवण्यापेक्षा. आणि बाहेरच्या गाड्या अलाउड नाही तशा आतमध्ये, हे सर्व आतमध्ये. अरे ते एंट्री नाही करू देत आपल्याला, तो प्रॉब्लेम आहे. हे बघा तुळजाभवानी मंदिर आहे मित्रांनो, त्याचा दिसतोय बघा. आणि इथे चप्पल स्टँड आहे, विनामूल्य चप्पल स्टँड आहे. चप्पल ठेवून टोकन सिस्टम किंवा काय माहिती, पैसे वगैरे सांगतो मी तुम्हाला कसं. तो मित्रांनो इथे चप्पल ठेवले आता. आणि किती 2 चपलीचे किती घेतले? 10 रुपये. 2 चपलीचे आमचे 10 रुपये घेतलेत. कुपन वगैरे देतात ते तुम्हाला, ते फक्त जपून ठेवा, जेणेकरून उद्या जर तुमचा कुपन वगैरे हरवला ना परत तुम्हाला भेटणार नाही. 10 रुपयामध्ये बघा ही गोमुख तीर्थासाठीची लाईन आहे, जी तुम्हाला लाईन दिसते ना, ही लाईन आहे. आणि आपण मंदिरात जातो आपण. गणपती मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर. बोला अभिषेक पूजा दर्शन काय करते. ऋषीला काय वाटतं तुमच्या दर्शनाला टाईम? 4 तास. 4 तास तरी म्हणजे 3 मजले बोललं ना म्हटलं, त्यानंतर सुद्धा अजून 3 मजले आहेत, म्हणजे अराउंड आम्हाला 4 तास तरी जाते. बघा आलोच आम्ही फ्रीच आहोत. आता डायरेक्ट दर्शनच घे ना, काय दाखवत वेगळंच आहे. हां सांगायला 1 तासानंतर लाईन सुटल्या तर डायरेक्ट आम्ही खालती चाललो, तर अजून खालती मे बी लाईन असू शकते. बघू आता कसं आहे. सो मित्रांनो दर्शन झालं, आत्ताच दर्शन झालं आमचं. तेव्हा बघू शकता तुम्ही, हे असं काही मंदिराचा परिसर आहे. हा काय वाटतं किती वेळ लागला आपलं दर्शन करायला? पावणे 4 तास. पावणे 4 तास. आम्ही किती 11च्या दरम्यान किती वाजले दाखव. मी 11च्या दरम्यान आलेलो, 3 वाजत आले आता. पावणे 4 तास गेले आम्हाला. पावणे 4 तास झाले ना. हां पावणे 4 दिसतो का मला पावणे 4 तास. आता मी इथे सिद्धेश्वर मंदिरला जाणार आहे. भेटू आता कसं काय ते गोष्टी सांगतो तुम्हाला. सो येस मित्रांनो, फायनली आमचा अराऊंड 11 वाजता आम्ही पोचलेलो. वाजलेले आहेत 3, 3.5, 4 तास आम्हाला दर्शन घ्यायला लागलेले आहेत तुळजाभवानीचं. ॲक्च्युली आज गर्दी होती, शुक्रवार पण होतं, म्हणजे दुसरा दिवस होता आपल्या ह्याचं काय बोलतात नवीन वर्ष चालू होऊन गुढीपाडव्याच्या नंतरचं. सो त्याच कारणासह आज गर्दी पण खूप होती. 4 तास गेले. आणि आम्ही काय VIP दर्शन वगैरे असं काही घेतलं नव्हतं, नॉर्मलच दर्शन दिलो. आणि कसं आज आम्ही फ्रीच होतो, आम्हाला फक्त काय 2-3च दर्शन करायचे होते आज. आमचं जे काय मेन गोष्टी होत्या, आमचं अक्कलकोट वगैरे आमचं ते तर झालेलंच होतं. सोला आहे तर जाऊ. आता आम्ही इथून निघालो सोलापूरला, श्री सिद्धेश्वर मंदिर. ते तुम्हाला दाखवतो कसं आहे ते मंदिर. ॲक्च्युली ऋषीदादांनी बघितलं नव्हतं, त्याला पण दाखवू. आता तरी पण इथून 45 किलोमीटर्स आहेत, 1 तास दाखवतो आहे. 3.5 तर 4.5 वगैरे पकडून चला. ट्रॅफिक असेल तर 5पर्यंत वगैरे. पण एक गोष्ट आहे की 4 तासाला दर्शनाला टाईम लागला, बट मन एकदम तृप्त झालं. देवाच्या ठिकाणी आल्यावर काय टायमाचा विचार करायचा किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करायचा. दर्शन घ्यायला चालू आहे ना, एवढा काय गोष्टीचा विचार करत बसायचं. हो, आणि अशा ठिकाणी आपण येतो तर टाइम काढूनच येतो ना. हा व्ह्यू बघा यार, काय व्ह्यू आहे बघा, मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. आपला हा व्लॉग पण मला वाटतं बऱ्यापैकी मोठा असू शकतो, 25 वगैरे मिनटं, 25 ते 30 मिनटाचा असू शकतो. पण जेवढा छोटा बनवता येईल तेवढा मी छोटा बनवेल. मेन गोष्टी दाखवेल, फालतू असंच बडबड नाही करत राहणार. कॉन्टेंट चांगला पोचवायचा तुमच्याकडे मित्रांनो. आणि डेली ऑब्झर्वेशनमध्ये अजून काय चेंजेस करता येतील मला नक्कीच सांगा यार. थोडेफार आपल्याला व्ह्यूज कमी आहेत डेली ऑब्झर्वेशनवर, आय नो, बाकीच्या ब्लॉग्सपेक्षा. पण त्यावर पण आय होप सुधारणा होईल आपलीच लवकरच. काय कॉन्टेंटचा इश्यू आहे ते माहीत पडलं तर खूप बरं पडेल. मित्रांनो मी आता फायनली पोहोचलो आहे सिद्धेश्वर मंदिरच्या इथे.
हे बघा, हे आहे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमध्ये. इथे गाडी पार्किंगला वगैरे लावतो आणि तुम्हाला भेटतो मी. गाडी पार्किंग हा इथे आहे बघा, साईडला जागा आहे. इथेच गाड्या लावतो सर्वांनी, पण इथेच लावल्यात गाड्या. इथेच गाड्या लावूया. हे पाठी आहेत तिथे सिद्धेश्वर मंदिर आहे. भेटतो मी तुम्हाला आता, डायरेक्ट कॅमेरा चालू करतो आणि तिथेच भेटू आपण. सो येस मित्रांनो, आता आम्ही सिद्धेश्वर मंदिर सोलापूरला पोहोचलेलो आहोत. आम्हाला किती 45 किलोमीटर्स होतं ना. मला काय तू चालवत होता गाडी. अरे मॅप तू लावलेलास ना आधी. किलोमीटर नव्हतं रे, मग 50 किलोमीटर. हा 50 किलोमीटर आम्ही आलो, तरी पण 1 तास लागला आम्हाला. आता तुम्ही बघू शकता, हे सिद्धेश्वर मंदिरचं तलाव आहे. समोर मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर. असं काय ते कॉरिडोर आहे आतमधलं. आता आतमध्ये जातो आणि मी तुम्हाला मंदिर वगैरे आहे कसं काय ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता सिद्धेश्वर मंदिरमधून आम्ही निघालो आहेत. आता चाललो आहे बॅक टू पवेलियन, म्हणजे अक्कलकोटला चाललो आहे आम्ही आता रिटर्न. आज आमचा तिथे स्टे आहे. अक्कलकोटला जातो आणि उद्या आम्ही अराऊंड 6पर्यंत वगैरे निघू शकतो. बाकी उठण्यावर आहे की किती लवकर उठतो वगैरे, आणि उठलो की मग तसं निघायचं डायरेक्ट. उद्या लवकर निघायचं कारण हेच की थोडा मुंबईमध्ये आल्यानंतर आराम करता येईल लवकर. पण नंतर लेट झाला ना तर ट्रॅफिकसुद्धा वाढेल आणि खूप हीटमध्ये आहे ना, काही काय बोलतात ट्रॅव्हल नाही करता येत. सो तो प्रॉब्लेम होतो. तो जेवढा लवकरात लवकर निघून आम्हाला पोचता येईल तेवढं आम्ही ट्राय करू. कसं की काल बघा, काल 8ला निघालो तर आम्ही काहीतरी 4ला पोचलो. अरे काय आलं, अबे यार. अरे घे ना, आपल्याला घे ना, हे चल आपल्याला घेऊ का. बाईकवाल्यांना काय ना, रिक्षावाल्यांना काय नाही बोलतात, बाईकवाल्यांना जायला काय सीन आहे. कशाला रिटर्न फिरतोय ते, रिक्षावाल्यांना बोलतात. पोलीसवाला रिक्षावाल्यांना बोलवता, ह्याला वाटलं की ह्याला बोललं की काय, म्हणून तो दादा रिटर्न फिरला. सो आता इथून 1 तास तरी दाखवायला मला. आधी आम्ही नाश्त्यासाठी कुठेतरी जागा शोधतोय. आता जसं भेटेल तसं मग आम्ही इथून निघू. तिथे आहे वाटतं रमजानचं, इथं पण काहीतरी आहे वाटतं असं मला वाटलं आणि बघितले लोक. तर आता इथून बाहेर पडू आपण, नंतर भेटेल काय त्या गोष्टी. काय केस स्टँड एक करते बघ थांबे करतो. खरं बोल जरा. तफिया दादा काय करतोय. सो येस मित्रांनो, तर फायनली मी घरी आलो. सर फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे झालं आमचं आणि आत्ता वाजलेले 10:30 वाजलेले. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. सर्व वगैरे झालं. आजचा दिवस दुसरा होता आपला अक्कलकोटमध्ये.
आपण जे सर्वच गोष्टी फिरलो वगैरे ते सर्व तुम्हाला मी दाखवलेलं आहे. मी आउटरो देतो आणि याची मस्ती बघायचं. सो आजचं आपलं सर्व झालेलं आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटलं मला नक्की सांगा. आवडलं असेल तरी सांगा, नसेल आवडलं तरी सांगा. काय चेंजेस केले पाहिजेत, काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. भेटू आपण परत एकदा नवीन कोणतरी कॉन्टेंट सोबत, नवीन कोणत्या व्हिडिओ सोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.